पहा, लास्ट लेक्चरला आपण जनरल सायन्स या चॅप्टर मधला सेकंड टर्म मधला जो चॅप्टर आपण बघतोय 10वा चॅप्टर जो आहे तो म्हणजे सेल अँड सेल ऑर्गनली, म्हणजेच काय पेशी आणि पेशी अंगत्व. ह्याच्या अगदी सुरुवातीपासून अगदी 2 मिनिटात तुम्हाला आणखी एकदा रिवाइज करतोय, कारण आपल्याला एका आठवड्यातून एकदा तास असतोय. म्हणजे थोडं तुम्ही सगळं ते वाचलेलं असते, व्हिडिओ पाठवलेला असतो, तरी सुद्धा आपण रिवाइज करूया. की सुरुवातीला आपण सेल म्हणजे काय बघितलं होतं, त्यानंतर प्लांट सेल आणि अॅनिमल सेल म्हणजे वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. मग त्यामध्ये जे काही कॉम्पोनंट्स आहेत, बरोबर आहे का, सेलचे कॉम्पोनंट कोणकोणते कॉम्पोनंट्स आहेत की ज्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, सायटोप्लाझम आहे, सेल मेम्ब्रेन आहे, ज्याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो, सेल वॉल आहे, व्हॅक्युअल्स आहेत, लायझोझोम्स आहेत, मायटोकॉन्ड्रिया आहेत, हे सगळे कॉम्पोनंट्स आहेत. बरोबर. मग त्याच्यामध्ये आपण ते कॉम्पोनंट्स मध्ये सुद्धा फरक म्हणजे प्लांट सेल मध्ये कोणता आहे आणि प्लांट अॅनिमल सेल मध्ये कोणता नाही आहे आणि कोणते दोन्हीकडे आहेत हे सुद्धा आपण बघितलेलं होतं. त्यानंतर मग अगदी सुरुवातीलाच आपण सेल वॉल बघितलं होतं, म्हणजे कॉम्पोनंट्स ऑफ सेल म्हणजे पेशीचं भाग बघत असताना आपण सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिका जी प्लांट सेल मध्ये असते, अॅनिमल सेल मध्ये ऍब्सेंट असते, कशाने बनलेली असते, सेल्युलोजने बनलेली असते, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, त्याचं फंक्शन काय आहे हे आपण सगळं बघितलं होतं. त्याच्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे सेल मेम्ब्रेन. आता सेल वॉलच्या सुद्धा अगोदर सेल मेम्ब्रेन हे असतंच, म्हणजे सेल मेम्ब्रेन दोन्हीकडे असतं. बरोबर आहे, सेल मेम्ब्रेन दोन्हीकडे असतं, परंतु सेल वॉल हे फक्त प्लांट सेल मध्ये असतं. आणि हे दोन्हीही सेल मेम्ब्रेन असेल किंवा सेल वॉल असेल, हे आपल्या घराच्या भोवती जसं कुंपण असतं तसं पेशीच्या भोवतीचं एक आवरण असतं की जेणेकरून बाहेरच्या कुठले घटक जे उपयोगी आहेत ते आत पाठवणं आणि आतले अनावश्यक घटक बाहेर पाठवणं, ह्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम हे करत असतात. आणि त्याच्यानंतर मग आपण शेवट तासाला सेल मेम्ब्रेन किंवा प्रदरपटल किंवा पेशी आवरण बघत असताना आपण 2 प्रोसेस बघितले बा. कारण पेशींमध्ये ऊर्जेचा उपयोग करून काही प्रोसेस होतात आणि विदाउट एनर्जी म्हणजे एनर्जी न वापरता प्रोसेस होते. मग एनर्जी वापरून जी होणारी प्रोसेस असते त्याला काय म्हटलं जातं, आपण बघितलेलं होतं. त्यानंतर 2 ज्या प्रोसेसेस आहेत त्या प्रोसेसेस कुठल्या बघितल्या होत्या आपण, डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस. बरोबर आहे का, डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस बघितलं होतं आपण. ऑस्मॉसिस म्हणजे काय, परासरण. आणि त्या परासरणामध्ये सुद्धा परासरण म्हणजे काय की जास्त पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन असलेल्या भागाकडून कमी कॉन्सन्ट्रेट असलेल्या पाण्याच्या भागाकडे. म्हणजे त्यासाठी आपण मनुक्याचं उदाहरण घेतलं होतं, बेदाण्याचं, की बेदाणे ज्यावेळी आपण पाण्यात भिजत ठेवतो, पाण्यात भिजत ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी बेदाणे फुगलेले असतात. बरोबर आहे, ताठरता आलेले असते. त्याचं कारण का, कारण बेदाण्याच्या आतली जे काही पेशीच्या आतलं जे काही पाण्याचं प्रमाण आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं आणि बाहेरचं पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त असतं. म्हणून त्या 3 शक्यता आपण बघितलं होतं, हायपोटोनिक, हायपोटोनिक आणि तिसरी जी काय प्रोसेस आहे, त्या तिन्ही प्रोसेस आपण बघितलं होतं की ज्याच्यामध्ये पाण्याची लेवल सेम असते. मग त्या 3 प्रोसेस बघितले, डिफ्युजन बघितलं होतं, त्यानंतर ऑस्मॉसिस बघितलं होतं. डिफ्युजन मध्ये काय होतं, ऑक्सिजन आत घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकलं जातं. हे सगळं कशाशी संबंधित होतं, सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन. कारण का, सेल मेम्ब्रेन हेच महत्वाचं आवरण आहे की जे बाहेरच्या उपयुक्त घटकांना आत पाठवणं किंवा आतल्या अनावश्यक घटकांना बाहेर पाठवायचं काम करत असतं. तर आता त्याच्या पुढचा जो भाग आहे तो पुढचा भाग आपण बघूया. त्यासाठी मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतोय. ठीक आहे. तर आता त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आपण बघणार आहोत, तो म्हणजे सायटोप्लाझम आहे. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आपण पाठीमागच्या तासाला ऑस्मॉसिस बघितलं होतं आणि त्या ऑस्मॉसिस मध्ये जे 3 शक्यता आहेत त्यामध्ये आयसोटोनिक, हायपोटोनिक आणि हायपोटोनिक, जे वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन लेवल जे आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. बरोबर आहे, म्हणजे नेहमी हाय लेवल कॉन्सन्ट्रेशन पासून कमी लेवल कॉन्सन्ट्रेशन कडे पाण्याचा प्रवाह असतो आणि त्यानुसार मग 3 शक्यता आपण बघितलेल्या होत्या. ठीक आहे. आता त्यानंतर पुढचा जो काय आपण बघणार आहोत तो म्हणजे सायटोप्लाझम. आता सायटोप्लाझम हा सुद्धा जसं सेल मेम्ब्रेन आणि सेल वॉल यासारखाच हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे सायटोप्लाझम.
बघा सायटोप्लाझम ज्याला आपण पेशीद्रव म्हणतो. आता तुम्हाला पूर्ण पेशी आठवते, आपण सुरुवातीलाच बघितलं होतं प्लांट सेल आणि अॅनिमल सेल, त्याची आकृती सुद्धा तुम्ही काढलेली आहे. आता त्या प्लांट सेल आणि अॅनिमल सेल मध्ये तुम्हाला काय दिसलं होतं की सगळे जे काही कंपोनंट्स आहेत, पेशीचे कंपोनंट्स, म्हणजे आपण अगदी व्हॅक्युल्स बघितलं होतं, न्यूक्लियस बघितलं होतं, मायटोकॉन्ड्रिया असेल, त्यानंतर लायझोझोम्स असतील, गॉल्गी बॉडी असेल, हे सगळे जे आहेत ते एका सेलमध्ये आत बंदिस्त आहेत. म्हणजे समजा एखादं पाण्याचं भांडं घेतलं आपण आणि त्या पाण्याच्या भांड्यामध्ये समजा काही फळं किंवा काही भाज्या म्हणजे आपण टाकल्या, समजा बटाटे असतील, वांगे असतील, टोमॅटो असतील, तर ते काय होतील सांगा, पाण्यामध्ये तरंगतील. बरोबर आहे की नाही? तसं तो एक सेलचा जो आतला भाग आहे, म्हणजे सेल जे आहे ते भांड आहे असं समजा, आणि ते सगळे कंपोनंट एका विशिष्ट द्रवामध्ये तरंगतायत. ते विशिष्ट द्रवामध्ये तरंगतायत आणि तो जो द्रव असतो त्याला सायटोप्लाझम म्हणतात. बरोबर आहे? तो जो द्रव असतो त्याला सायटोप्लाझम म्हणतात. आता त्याची रचना सुद्धा आपण बघूया. सायटोप्लाझम इज द फ्लुइड, बघा म्हणले फ्लुइडच म्हणजे ते लिक्विड एक प्रकारचं फ्लुइड बिटवीन प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. आता प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे कुठलं? पेशीचा शेवट, म्हणजे पेशीची कड, पेशीचं जे काय आवरण आहे त्या आवरणापासून सगळ्यात सेंटरला काय असतो पेशीमध्ये? न्यूक्लियस असतो. बरोबर आहे? सगळ्यात सेंटरला न्यूक्लियस असतो. तर त्या न्यूक्लियस पर्यंत सायटोप्लाझम म्हणजे इट इज द फ्लुइड बिटवीन प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. न्यूक्लियस पासून ते प्लाझ्मा मेम्ब्रेन पर्यंत असलेले जे काही फ्लुइड आहे त्या फ्लुइडला काय म्हणलं जातं? सायटोप्लाझम म्हणतात. इट इज मुव्हिंग, म्हणजे जसं पाणी हलतंय तसं त्या पद्धतीने ते सुद्धा जे फ्लुइड आहे त्या सेल मधलं ते मुव्हिंग आहे. स्टिकी सबस्टन्स म्हणजे चिकट किंवा घट्ट असा असणारा आतल्या आत असणारा जो काय पदार्थ आहे, इट इज मुव्हिंग अँड स्टिकी सबस्टन्स. मेनी सेल ऑर्गनलीज आर सस्पेंडेड इन सायटोप्लाझम. बघा जसं मगाशी मी सांगितले की आपण पाण्यामध्ये काही बटाटे असतील, टोमॅटो असतील, हे जर टाकल्यानंतर जसे ते तरंगतात, त्याच पद्धतीनं हे सुद्धा काय आहेत सांगा, हे सेल ऑर्गनली. सेल ऑर्गनली म्हणजेच कुठले? आतले सगळे घटक, न्यूक्लियस असेल, प्लास्टिड असेल किंवा मायटोकॉन्ड्रिया असेल, गॉल्गी बॉडी असेल, हे सगळे त्याच्यामध्ये सस्पेंडेड आहेत, म्हणजे तरंगतायत त्या सायटोप्लाझम मध्ये, त्या द्रवामध्ये. म्हणजे थोडक्यात पेशीच्या आत तुम्हाला जो काय ब्ल्यू रंगामध्ये जो दिसणारा सगळा भाग आहे तो म्हणजे काय आहे? सायटोप्लाझम आहे. म्हणजे तुम्ही आकृती बघा, आपण पहिल्या तासाला बघितल्या, नंतर आणि एकदा बघूया वाटल्यास. त्यानंतर सायटोप्लाझम इज द मीडियम फॉर सेल्युलर केमिकल रिएक्शन. म्हणजे ते काय, त्या सायटोप्लाझम मध्ये काय होतात, तर सेल्युलर केमिकल रिएक्शन घडतात. त्याच्यामध्ये पेशीच्या संबंधित असणाऱ्या ज्या काय रासायनिक अभिक्रिया आहेत त्या सगळ्या रासायनिक अभिक्रिया त्या सायटोप्लाझमच्या माध्यमातून घडतात. इट इज द मीडियम फॉर सेल्युलर केमिकल रिएक्शन्स. नंतर द पार्ट ऑफ सायटोप्लाझम अदर दॅन ऑर्गनली इज द सायटोसोल. हा महत्वाचा आहे बा. द पार्ट ऑफ सायटोप्लाझम अदर दॅन ऑर्गनलीज, म्हणजे आता त्या सगळ्या सायटोप्लाझम मध्ये सगळे जे काही सेल ऑर्गनले आहेत ते सस्पेंडेड आहेत, तरंगतात. मग जिथं तरंगतात किंवा जिथं बुडलाय त्याचा भाग हा, म्हणजे तेवढा भाग त्यांनी त्या सायटोप्लाझमचा त्या ऑर्गनलीनं व्यापलाय. परंतु ते सोडून जे मोकळं दिसतंय की जिथं कुठला ऑर्गन नाही आहे, जिथं ऑर्गन दिसतोय तो सायटोप्लाझम झाला, परंतु त्या सायटोप्लाझम मधला सुद्धा ऑर्गनली सोडून, म्हणजे पेशी अंगक सोडून जे काही बाजूला सगळं पसरलेलं आहे त्याला काय म्हणायचं? सायटोसोल. नंतर सायटोसोल स्टोअर्स फिटल सबस्टन्सेस लाईक अमिनो ऍसिड्स, ग्लुकोज, व्हिटॅमिन्स. म्हणजे त्या सायटोसोल मध्ये कुठले पदार्थ साठवून ठेवलेले असतात किंवा स्टोअर करून ठेवलेले असतात? तर अमिनो ऍसिड्स, ग्लुकोज आणि व्हिटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वासारखे पदार्थ त्यामध्ये साठवून ठेवलेले असतात. त्यानंतर इन अॅनिमल सेल्स सायटोप्लाझम इज मोर ग्रॅन्युलर अँड डेन्स. म्हणजे बघा तिथे सुद्धा परत फरक आहे बघा, की प्लांट सेल आणि अॅनिमल सेलचा जर विचार केला तुम्ही, तर प्लांट सेल मध्ये जे असणारं सायटोप्लाझम आणि अॅनिमल सेल मध्ये असणारं सायटोप्लाझम हे फरक आहे. तर अॅनिमल सेल मध्ये असणारं सायटोप्लाझम हे घट्ट असतं, म्हणजे डेन्स आहे. अँड डेन्स व्हाईल द इन प्लांट सेल, म्हणजे प्लांट सेल पेक्षा अॅनिमल सेल मधला सायटोप्लाझम हा डेन्स आहे. इट इज अ थिन अँड मोस्टली पुश्ड टू द पेरिफेरी ड्यू टू द लार्जर सेंट्रल व्हॅक्युअल. म्हणजे अॅनिमल सेल मध्ये आपण व्हॅक्युअलचा विचार केला, व्हॅक्युअल सुद्धा एक सेल ऑर्गन आहे, रिक्तिका म्हणतात त्याला. प्लांट सेल मध्ये सुद्धा आहे आणि अॅनिमल सेल मध्ये, परंतु व्हॅक्युअल मध्ये फरक आहे बा. तो व्हॅक्युअल कसा आहे सांगा, प्लांट सेल मधला लहान आहे आणि अॅनिमल सेल मधला काय आहे? मोठा आहे. मग व्हॅक्युअलच मोठा असल्यामुळं ते सायटोप्लाझमला जास्तीत जास्त कडेला ढकलण्याचा प्रयत्न करतं, त्यांना जास्त जागा व्यापलेली आहे सायटोप्लाझमची. म्हणून काय म्हणले बा, इन अॅनिमल सेल cytoplasm is more granular and dense, while in plant cell it is a thin and mostly pushed to the periphery due to the larger central vacuole. म्हणजे अॅनिमल सेल मध्ये असणारा जो काही मोठा व्हॅक्युअल आहे त्या व्हॅक्युअल मुळे जो सायटोप्लाझम आहे तो त्या पुश झालेला आहे, म्हणजे त्या सेल मेम्ब्रेन पर्यंत किंवा कडेच्या भागापर्यंत पुश झालेला आहे तो.
व्हॅक्युअलमुळे, कारण ऍनिमल सेलमध्ये मोठा व्हॅक्युअल असतो. ठीक आहे, बघा मराठीत आणखी एकदा तुम्हाला लक्षात येईल का, प्रदर्भ पटल म्हणजे पेशी आवरण व केंद्रक यामधील तरल पदार्थाला पेशीद्रव्य म्हणतात. म्हणजे कुठून कुठपर्यंत बघा, सेल जिथनं सुरुवात होते पेशीची, म्हणजे पेशीचं जे काही आवरण आहे त्या आवरणापासून ते कुठपर्यंत पेशीच्या सेंटरला असणारा न्यूक्लियस किंवा केंद्र यामधील तरल पदार्थाला पेशीद्रव्य म्हणतात. पेशीद्रव्य हा चिकट पदार्थ असून तो सतत हालचाल करीत असतो, म्हणजे त्याची मुवमेंट होत असते. जसं पाण्याच्या लाटा हलतात त्या पद्धतीने त्याच्या आत पेशीद्रव्य हा चिकट पदार्थ असून तो सतत हालचाल करीत असतो. त्यात अनेक पेशी अंगक विखुरलेले असतात, जसे म्हणजे सगळे टाकलेले आहेत त्या द्रवामध्ये, हे सगळे सेलच्या आतले जे काही पेशी अंगक आहेत ते विखुरलेले आहेत. पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी पेशीद्रव्य हे माध्यम आहे. म्हणजे मी जसं मगाशी सांगितले की पेशीद्रव्य किंवा सायटोप्लाझम हे असं माध्यम आहे की ज्याच्यामध्ये पेशीमध्ये असणाऱ्या ज्या काही केमिकल रिएक्शन आहेत ते केमिकल रिएक्शन सगळ्या ह्या थ्रू सायटोप्लाझम किंवा पेशी द्रव्याच्या माध्यमातून घडत असतात. त्यानंतर जसं मी सांगितलं की पेशी अंगका व्यतिरिक्त असलेला पेशीतील भाग, म्हणजे सगळीकडेच पेशीद्रव्य आहे, सायटोप्लाझम आहे, परंतु पेशी अंगक जिथं बुडलेत तो भाग सोडून राहिलेला जो काय सायटोप्लाझम आहे त्याला काय म्हणायचं, सायटोसोल असं म्हणतात. नंतर पेशीद्रवात म्हणजे जो काय सायटोप्लाझम आहे त्याच्यामध्ये कुठले घटक स्टोअर करून ठेवलेले असतात, अमिनो, ग्लुकोज, जीवनसत्व हे घटक स्टोअर करून ठेवलेले असतात त्याच्यामुळं. त्यानंतर मोठ्या केंद्रीय रिक्तिकेमुळे वनस्पती पेशीद्रव कडेला सारलेला असतो. म्हणजे प्लांट सेलमध्ये जर आपण बघितलं तर व्हॅक्युअल्स हे मोठे आहेत, रिक्तिका मोठे आहेत, तर त्या मोठ्या रिक्तिकेमुळं पेशीद्रव हा त्याच्यामध्ये कडेला सारलेला असतो. नंतर वनस्पती पेशीतील पेशीद्रव्यापेक्षा प्राणी पेशीतील पेशीद्रव्य हे अधिक कणयुक्त व दाट असतात, डेन्स म्हणजे घट्ट किंवा जास्त व्यापलेलं असतं. वनस्पती पेशीतील पेशीद्रव्यापेक्षा प्राणी पेशीतील पेशीद्रव हा अधिक कणयुक्त म्हणजे डेन्स असतो, आणि त्याच्यामध्ये जे काही कण ते दाट असतात, म्हणजे डेन्स असतं. हे सांगितलं मगाशी तुम्हाला, अॅनिमल सेल मध्ये असणारं जे काही सायटोप्लाझम आहे ते डेन्स असतं प्लांट सेल पेक्षा. ठीक आहे, आता तुम्हाला इथं आकृती दिसते बघा, म्हणजे इथं तुम्हाला आकृती दाखवतो, आणखी आता तुम्हाला व्हिडिओ सुद्धा मी दाखवतो बघा. अनेकदा इथे स्ट्रक्चर बघा, सबस्टन्सेस फिलिंग द सेल अपार्ट फ्रॉम द न्यूक्लियस. आता हा एक सेल आहे समजा, इथे सेंटरला असणारे काय आहे सगळं, हे न्यूक्लियस आहे, बरोबर, हे न्यूक्लियस आहे. आणि हे न्यूक्लियसच्या पासून इथनं ह्या न्यूक्लियस पासून ते इथपर्यंत हे काय असतं, सेल मेम्ब्रेन. हे सगळं काय आहे, सेल मेम्ब्रेन. तर न्यूक्लियस पासून सेल मेम्ब्रेन पर्यंत हे सगळं जे पसरलेलं आहे, हे सगळं जे पसरलेलं आहे त्याला काय म्हणायचं, सायटोप्लाझम. आता इथे तुम्हाला ऑर्गनलीज दिसत नाहीत, म्हणजे आहेत, म्हणजे त्या आकृतीत नाहीयेत. तर अनेकदा स्ट्रक्चर आपण बघूया. सबस्टन्सेस फिलिंग द सेल अपार्ट फ्रॉम द न्यूक्लियस, म्हणजे सबस्टन्सेस फिलिंग द सेल अपार्ट फ्रॉम द न्यूक्लियस, न्यूक्लियस पासून ते सेल मेम्ब्रेन पर्यंत जो काही पदार्थ भरलेला आहे, तरल पदार्थ, बरोबर का, तरल फ्लुइड म्हणलेले आपण, तरल पदार्थ, त्याला सायटोप्लाझम म्हणतात. सेमी फ्लुइड सबस्टन्स विथ वॉटर सोल्युबल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस, ह्याच्यामध्ये सेमी फ्लुइड सबस्टन्स आहे तो, म्हणजे पाण्यासारखा असणारा पदार्थ तुम्हाला दिसेल तो सेमी फ्लुइड सबस्टन्स विथ वॉटर सोल्युबल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस, कार्बन आणि अकार्बनिक पदार्थांनी बनलेले आहे ते सायटोप्लाझम. सेल ऑर्गनलीज विच परफॉर्म ऑल द फंक्शन्स ऑफ द सेल आर एम्बेडेड इन इट. सेल ऑर्गनलीज विच परफॉर्म ऑल द फंक्शन्स ऑफ सेल आर एम्बेडेड इन इट. त्याच्यामध्ये म्हणजे जे काही पेशी अंगक त्यामध्ये सस्पेंडेड आहेत ते सगळं सेलच्या संबंधित असणारे जे वेगवेगळ्या फंक्शन्स आहेत त्या फंक्शन्स तिथं पार पाडतात सायटोप्लाझम मध्ये. ठीक आहे, तर आता तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करतोय बघा. पेशीद्रव्य. आवाज येतोय का, मुलांनो, आता आपण पेशीद्रव्य या भागाची माहिती अभ्यासूया. आवाज येतोय का रे प्रज्योत, प्रज्योत आवाज येतोय, सायली हो येतोय, व्हिडिओचा आवाज येतोय का, हो ठीक आहे. हो प्रथम मला सांगा, तुम्ही कांद्याच्या पापुद्र्या द्रवाने भरलेल्या आयताकृती पेशी पाहिल्या आहेत का? हो सर, छान. तर सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने आपण या आयताकृती पेशी स्पष्टपणे पाहू शकतो. ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपल्याला कांद्याच्या पापुद्र्यातील पेशी, पेशीभित्तिका, केंद्रक, पेशीद्रव्य व रिक्तिका यांविषयी कल्पना येते.
तर मुलांनो, प्रद्रव्य पटल व केंद्रक यांमधील तरल पदार्थाला पेशीद्रव्य असं म्हणतात. हे तर तुम्हाला इथे केंद्रक आहे, बरोबर आहे का? इथे केंद्रक आहे आणि हे सगळं जे काय असणार आहे ते प्रद्रव्य पटल किंवा पेशीचं आवरण आहे. तर त्या पेशीच्या आवरणापासून केंद्रकापर्यंत हे सगळे जे मध्ये पसरलेले आहे ते सायटोप्लाझम आहे आणि ह्या सायटोप्लाझम मध्येच हे सगळे जे काही पेशी अंगक आहेत ते विखुरलेले आहेत. म्हणजे हा तरल पदार्थ आहे, त्या तरल पदार्थामध्ये हे सगळे सेल ऑर्गनली किंवा पेशी अंगकही तरंगत आहेत. द्रव्य चिकट पदार्थ असून तो सतत हालचाल करीत असतो. त्यात अनेक पेशी अंगके पसरलेली असतात. या पेशीद्रव्यामुळेच पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येत असते. पेशी अंगकांव्यतिरिक्त असलेला पेशीतला भाग हा पेशीद्रव्य असतो. या पेशीद्रव्यामध्ये अमिनो आम्ल, ग्लुकोज, जीवनसत्वे साठवलेली असतात. मोठ्या केंद्रीय रिक्तिकेमुळे वनस्पती पेशीत पेशीद्रव्य कडेला सरकलेले असते. तसेच बघा, ही जी दाखवलेली आहे ही तुम्हाला प्लांट सेल आहे. हे काय आहे? प्लांट सेल. आणि हा जो दिसणार आहे तो काय आहे? फॅक्युअल आहे. हे पेशी अंगक आहे. अजून आपण बघितलेलं नाही, नंतर बघणार आहोत आपण ते सगळे अंगक. आता हा न्यूक्लियस आपल्याला ठळकपणे ओळखतोय, बरोबर आहे. त्यानंतर हे जे आहे ते व्हॅक्युअल आहे, की जे व्हॅक्युअल प्लांट सेल मध्ये मोठं असतं, म्हणजे याची रचना मोठी आहे अॅनिमल सेल पेक्षा. त्यामुळे हे व्हॅक्युअल किंवा रिक्तिकाच मोठे असल्यामुळं काय होते, हा जो सायटोप्लाझम आहे तो कडेला ढकललेला असतो किंवा कडेला सारलेला असतो. वनस्पती पेशीतील पेशीद्रव्यांपेक्षा प्राणी पेशीतील पेशीद्रव्य हे जास्त कणयुक्त व दाट प्रमाणात दिसून येते. बघा, दुसरा फरक काय सांगितलाय की प्लांट सेल पेक्षा अॅनिमल सेल मध्ये असणार जे काही सायटोप्लाझम आहे, हा सगळा तुम्हाला सायटोप्लाझम दिसतोय, बरोबर आहे. तर हा सायटोप्लाझम हा कणयुक्त आहे किंवा म्हणजे डेन्स आहे, आपण सांगितलं होतं घट्ट, घनता त्याची जास्त आहे, जास्त घट्ट किंवा कणयुक्त आहे तो प्लांट सेल पेक्षा. अशा प्रकारे आपण पेशीद्रव्याविषयी माहिती अभ्यासली. पेशी अंगके. मुलांनो, आता आपण ठीक आहे. आता आणखी एकदा परत आपण बघा, सेल ऑर्गनलीज पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे सेल ऑर्गनलीज आहे. तर सेल ऑर्गनलीज म्हणजेच पेशी अंगक. धड्याचंच नाव आपण काय बघितलं होतं? पेशी आणि पेशी अंगक. आतापर्यंत आपण सुरुवातीपासून पेशी बघितले, पेशीचे काही महत्वाचे कॉम्पोनंट्स की ज्याच्यामध्ये सेल मेम्ब्रेन बघितला, सेल वॉल बघितलं, सायटोप्लाझम बघितलं. आता आत येऊया आपण पेशीच्या आत. पेशीच्या आत आल्यानंतर तुम्हाला सगळं जे दिसणारे आहेत ती जे काय अंगक दिसत आहेत ती अंगक किंवा त्याला सेल ऑर्गनलीज म्हणतात. पेशी अंगक पेशीचे विशिष्ट असे घटक आहेत की जे विशिष्ट असे घटक का विशिष्ट आहेत किंवा वेगळे काय आहेत की प्रत्येक अंगकाचं वेगळं काम आहे. म्हणून त्या सेल ऑर्गनलीची डेफिनेशन काय म्हणले बा? अन ऑर्गनली इज अ स्पेशलाइज्ड सब युनिट हॅव्हिंग स्पेसिफिक फंक्शन विदिन द सेल. म्हणजे पेशीच्या आत असणारा उपघटक आहे की ज्याचं वेगळं असं काम आहे, प्रत्येक उपघटकाचं वेगळं असं काम आहे, स्पेसिफिक फंक्शन म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण असं काम आहे. म्हणजे समजा एखादा कारखाना असेल तर त्या कारखान्यामध्ये जे काही वर्कर्स असतात किंवा अगदी वर्कर पासून ते मॅनेजर पर्यंत आपण जर विचार केला तर प्रत्येक व्यक्तीचं काम हे वेगळं असतं, बरोबर आहे. म्हणजे कामगार जो असेल तो कामगार वेगळा असेल, त्यामध्ये सुद्धा कामगारांच्या मध्ये सुद्धा फरक असेल. प्रत्येक कामगार हा वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी पार पडत असेल, वेगवेगळी मशीन हँडल करत असेल. तसं या पेशीमध्ये सुद्धा जे वेगवेगळे तुम्हाला सब युनिट दिसतात म्हणजे जे सेल ऑर्गनली दिसतात, त्या सेल ऑर्गनलीचं प्रत्येकाचं विशिष्ट अशी रचना आहे आणि प्रत्येकाचं वेगळं असं फंक्शन आहे. त्यालाच पेशी अंगक किंवा सेल ऑर्गनली म्हणतात. बघा आणखी एकदा, अन ऑर्गनली इज अ स्पेशलाइज्ड सब युनिट हॅव्हिंग स्पेसिफिक फंक्शन विदिन द सेल. म्हणजे पेशीमध्ये त्याचं रचना वेगळी आहे आणि त्याचं फंक्शन सुद्धा वेगळं आहे, प्रत्येक अंगकाचं फंक्शन वेगळं आहे. त्यानंतर दे आर द ऑर्गन्स ऑफ द सेल. म्हणजे जसं आपल्या शरीराचे अवयव कुठले सांगतो आपण, ऑर्गन कुठले सांगतो? हात, पाय, बरोबर. हे सगळे आपले अंगक आहेत किंवा ऑर्गन्स आहेत. म्हणजे आपण इंद्रिय म्हणतो जसं, तसं पेशीचे इंद्रिय कुठले किंवा ऑर्गन्स कुठले आहेत तर त्याचे सेल ऑर्गनली. म्हणजे पेशीचे ऑर्गन्स म्हणजे त्याचे सेल ऑर्गनली म्हणजे पेशी अंगक की जशी जे पेशीच्या आत आहेत, ज्याची प्रत्येकाची रचना वेगळी आहे आणि त्याचं प्रत्येकाचं फंक्शन वेगळं आहे. इच ऑर्गनली हॅज इट्स ओन लिपोप्रोटीन मेम्ब्रेन. परत बघा, आता आपण आतापर्यंत काय विचार करत होतो की पेशीच्या भोवतीचं आवरण आहे, बरोबर की नाही. पेशीच्या भोवती सेल वॉल आहे, सेल मेम्ब्रेन आहे, परंतु आतले जे अंगक आहेत त्या अंगकांचं सुद्धा स्वतःच एक आवरण आहे स्वतःभोवती, त्याला लिपोप्रोटीन मेम्ब्रेन म्हणतात. एक्सेप्ट न्यूक्लियस अँड क्लोरोप्लास्ट ऑल दी अदर ऑर्गनलीज कॅन बी सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मगाशी तुम्हाला एक
चित्र दाखवलं होतं की पेशी, आपल्याला पेशी बघायची असेल तर आपण पेशी बघू शकतो. त्याचं सोपं उदाहरण म्हणजे काय, कांद्याचा जो काही पातळ पापुद्रा असतो, कांद्याचं म्हणजे कांदा कापल्यानंतर त्याचा पातळ पापुद्रा घ्यायचा आणि तो पातळ पापुद्रा सूक्ष्मदर्शिकेखाली ठेवून आपण जर बघितलं तर त्या कांद्याच्या पातळ पापुद्र्यातली पेशी आपण बघू शकतो. परंतु पेशी बघत असताना काही पेशीच्या आतले सगळे अंग तुम्हाला सूक्ष्मदर्शिकेच्या सहाय्याने दिसणार नाही. मी काय म्हणतो, साधा आपल्या प्रयोगशाळेतला असणारा जो काय सिंपल मायक्रोस्कोप असेल किंवा कंपाऊंड मायक्रोस्कोप असेल, तर सिंपल मायक्रोस्कोप किंवा कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या मदतीनं सेलच्या आतले सगळे सेल ऑर्गनली बघू शकणार नाही. तुम्ही लईतले काय बघू शकाल सेलच्या आतलं तुम्ही सायटोप्लाझम बघाल, त्यानंतर न्यूक्लियस बघाल, बरोबर आहे. परंतु बाकीचे जे ऑर्गनलीज आहेत ते आपण कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या सहाय्याने बघू शकणार नाही. त्यासाठी जो वापरला जाणारा मायक्रोस्कोप आहे तो कुठला आहे सांगा, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आता तिथे म्हणले बा फक्त कुठले बघू शकता तुम्ही, आपल्या शाळेतल्या असणारे जे मायक्रोस्कोप आहे त्याच्या सहाय्याने कुठले बघू शकता, न्यूक्लियस असेल किंवा क्लोरोप्लास्ट असेल हे बघाल, म्हणजेच हरितलवक किंवा केंद्रक. परंतु त्याच्या व्यतिरिक्त असणारे जे काही सेल ऑर्गनलीज आहेत ते आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या सहाय्यानेच बघू शकतो. आता इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की प्रत्येक पदार्थ कशाने बनलेला आहे, अणूंनी बनलेला आहे. तर अणूच्या आत इलेक्ट्रॉन असतो, बरोबर आहे की नाही. तर अणूच्या आत इलेक्ट्रॉन आपण उघड्या डोळ्याने बघू शकत नाही. त्यासाठी वापरला जाणारा मायक्रोस्कोप जो असतो त्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असतो. बघा इथे तुम्हाला दिसतोय हा जो मायक्रोस्कोप आहे तो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे. तर ह्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या सहाय्याने आपल्याला पेशीच्या आतले सगळे जे अंग बघायचे असतील तर आपण ते बघू शकतो. ठीक आहे, बघा आता इथे पेशी अंगक म्हणलेले आहे. पेशी अंगक म्हणजेच काय, विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक. बघा, पेशीच्या आत विशिष्ट कार्य करणारे जे उपघटक असतात त्याला काय म्हणलं जातं, पेशी अंगक म्हणतात. ही अंगके म्हणजे पेशीचे अवयव आहेत. जसं आपल्या शरीराचे आपले हे अवयव आहेत, हात पाय नाक हे सगळे जे अवयव आहेत, तसं पेशीचे अवयव म्हणजेच काय, पेशी अंगक, पेशीच्या आत असणारे. प्रत्येक अंगकाभोवती मेद प्रतिनियुक्त पटल असते. जसं आपण पेशीच्या भोवती प्रदर्भ पटल म्हणलं होतं, तसं पेशी अंगकाभोवती सुद्धा मेद प्रतिनियुक्त म्हणजे ज्याला आपण लिपोप्रोटीन म्हणतो बघा, मेद प्रतिनियुक्त पटल असते. केंद्रक व हरितलवक या व्यतिरिक्त इतर सर्व अंगकही इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या मदतीनेच पाहता येतात. इथं वरती सुद्धा सांगितलं की आपल्याला नुसतं आपल्या शाळेतल्या प्रयोगशाळेतल्या सूक्ष्मदर्शिकेचा उपयोग करून जर कांद्याची पेशी ती जर बघायचं असेल तर त्यातलं आपल्याला फक्त केंद्रक आणि हरितलवक बघता येईल, परंतु बाकीची सगळी पेशी अंगक किंवा सेल ऑर्गनली हे त्याच्यातनं आपल्याला बघता येत नाही. त्यासाठी वापरला जाणारा जो सूक्ष्मदर्शक आहे तो कसला असतो, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असतो. ठीक आहे, आता आपण एक एक पेशी अंगक बघूया. म्हणजे आता इथून सुरुवात करूया की पेशीच्या आतले जे अंगक आहेत ते अंगक. आतापर्यंत आपण पेशी, आवरण, सेल वॉल हे सगळं बघितलं, त्यानंतर सायटोप्लाझम बघितलं. तर पेशीच्या आत महत्वाचे जे अंगक आहेत ते अंगक आपण बघूया. त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला न्यूक्लियस आहे, परंतु त्याच्या अगोदर मी आणखी एकदा तुम्हाला सेल ऑर्गनली म्हणजे काय किंवा पेशी अंगक म्हणजे काय त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. बघा, स्क्रीन दिसते तुम्हाला? हॅलो, स्क्रीन दिसते का व्हिडिओची? नाही. नाही दिसत? एक मिनिट. आता बघा, दिसते? दिसते ना? हो. पेशी अंगके याविषयी माहिती घेऊया. पेशी अंगके ही पेशीचे अवयव आहेत. ज्याप्रमाणे मानवी शरीरात त्याचे अवयव महत्वाचे आहेत, तसेच पेशीत पेशी अंगकाचे खूप महत्व आहे. कारण विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक म्हणजेच पेशी अंगके होय. पेशीचे सर्व कार्य हे वेळेत व व्यवस्थितपणे पार पडण्यासाठी पेशी अंगके महत्वाची भूमिका बजावतात. पेशीच्या या प्रत्येक अंगकाभोवती मेद प्रथिनयुक्त पटल असते. या पेशी अंगकापैकी केंद्रक व हरित लवक हे आपल्या डोळ्याने सहज दिसतात. मात्र इतर अंगके पाहण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाची मदत घ्यावी लागते. केंद्रक प्रत्येक पेशीत मध्यभागी गोल किंवा आता आपण त्यातलं पहिलं अंगक जे आहे केंद्रक, ते केंद्रक आपण बघूया.
आता तुम्हाला इथं सुरुवातीला मी व्हिडिओ बघा, म्हणजे परत आपण जे नंतर एक्सप्लेनेशन करणार होते तुम्हाला लक्षात येईल. सगळ्यात सुरुवातीला कुठलाही सांगा पेशी अंगक ह्यातलं केंद्रक, तुम्हाला ह्यातलं केंद्रक ओळखता येईल. हा काय सांगा, हा केंद्रक आहे बा, इथं सुद्धा आहे आणि इथं सुद्धा आहे. केंद्रक सगळ्यात महत्वाचा घटक आहे. म्हणजे जसं आपण आपल्या शरीरातला सगळ्यात महत्वाचा घटक कुठला सांगतो, हार्ट असेल किंवा मेंदू असेल, तसं पेशीच्या आतला सगळ्यात महत्वाचा घटक कुठला आहे, तर केंद्रक, ज्याला न्यूक्लियस म्हणतात. त्याला काय म्हणतात, न्यूक्लियस म्हणतात. लंबगोल आकाराचे केंद्रक असते. पेशीच्या सर्व क्रिया या केंद्रकामुळे नियंत्रित होत असतात. बघा, सगळ्या पेशीच्या आत घडणाऱ्या सगळ्या ज्या क्रिया आहेत, म्हणजे जे आवश्यक प्रोसेसेस किंवा ज्या क्रिया आहेत, त्या सगळ्या क्रियांच्या वरती नियंत्रण ठेवण्याचं काम जर कोण करत असेल तर केंद्रक करतो. म्हणजे ह्या पेशीच्या आत जे सगळं काय घडतं त्या सगळ्या क्रियांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम न्यूक्लियस म्हणजे पेशी केंद्रक करतो पेशीत. म्हणून पेशीच्या कार्यात केंद्रकाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. केंद्रकात डीएनए पासून बनलेली गुणसूत्रे असतात. डीएनएच्या धाग्यास जनुक म्हणतात. केंद्रकामध्ये काय आहे, डीएनएची रचना, त्या डीएनएच्या रचनेपासून, कारण आता डीएनए हा शब्द महत्वाचा तुम्हाला येणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे की अनुवंशिक गोष्टी किंवा अनुवंशिकता म्हणतात. बघा, अनुवंशिकता म्हणजे काय, की आपण आपल्या आईवडिलांच्याकडनं काही गुण आपल्यामध्ये आलेले असतात. मग अगदी ते म्हणजे शरीराच्या रचनेचा जर आपण विचार केला, म्हणजे घरात आपल्या आई वडिलांची समजा जर उंची कमी असेल तर मुलांची सुद्धा उंची कमी असते, किंवा केस रचना असेल, चेहऱ्याची ठेवण असेल, अशा सगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्या आपल्या आई वडिलांना आपल्या आजी आजोबांच्याकडनं म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असतात, अनुवंशिक लक्षणं किंवा गुणधर्म. तर ह्या अनुवंशिक गुणधर्मांच्या संक्रमणामध्ये जर कुणाचं महत्वाचं काम असेल तर कुठलं महत्वाचं काम आहे, ह्या जनुकांचं आणि ह्या डीएनएच्या रचनेचं, गुणसूत्रांची महत्वाची भूमिका असते. मग हे गुणसूत्र डीएनए पासून बनलेले असतात आणि ह्या डीएनएच्या एक धाग्याला काय म्हणलं जातं, जनुक म्हणतात. हे सगळं कशामध्ये असतं, केंद्रकाच्या आत म्हणजे न्यूक्लियसच्या आत असतं. केंद्रक कसे दिसते हे पाहण्यासाठी आपण एक कृती करूया. त्यासाठी सर्वात आधी एका स्वच्छ काचपट्टीवर पाण्याचा थेंब घ्या. त्यानंतर आईस्क्रीमच्या चमच्याने गालातील आतली बाजू खरवडा. म्हणजे आपल्या स्वतःचीच आपल्या गालातील पेशी आपल्याला बघायची आणि त्या गालाच्या पेशीचं केंद्रक आपल्याला बघायचं असेल तर काय घ्यायचं, साधा आईस्क्रीमचा चमचा असतो तो आपल्या गालाच्या आतल्या बाजूला जरा घासायचा आणि घासल्यानंतर ते काचेची जी स्लाइड आहे त्या काचेच्या स्लाइड वरती पाणी टाकून तो चमचा त्यात बुडवायचा. म्हणजे थोडं त्याच्यावरती आपल्या गालाच्या आतली जी काही पेशी आहे ती पेशी त्यात आलेली असते आणि त्या पेशीच्या आतलं केंद्रक आपल्याला बघता येईल सूक्ष्मदर्शिकेच्या साहाय्याने. चमच्यामध्ये जमा झालेला पदार्थ सुईच्या टोकावर घ्या व काचपट्टीवरील थेंबाच्या पाण्यात तो पदार्थ पसरवा. त्यावर मिथिलिन ब्लू रंजकाचा एक थेंब टाका. आता यावर आच्छादन काच ठेवा आणि या संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करून सांगा, तुम्हाला केंद्रक दिसले का? हो, छान. कांद्याच्या पापुद्र्याची आयोडीन रंजित काचपट्टी सूक्ष्मदर्शिकेखाली पाहताना प्रत्येक पेशीत दिसलेला गोलाकार गडद ठिपका म्हणजे त्या पेशीचे केंद्रक होय. म्हणजे इथे तुम्हाला दिसते बा, हे तर आता मगाशी दिसलं तुम्हाला केंद्रक दिसलं, ठीक आहे. आता ही सेपरेट बाजूची आकृती पहा. कसं दिसतो या आकृतीत दाखवल्याप्रमाणे जर आपण इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीने पाहिले तर केंद्र बघा, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या अंडर किंवा इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकेच्या खाली जर आपण केंद्रक बघितलं तर तुम्हाला ह्या केंद्रकाची स्पष्ट रचना तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. म्हणजे हा एक केंद्रक आहे, त्या केंद्रकीच्या आत परत म्हणजे न्यूक्लियस म्हणतो आपण त्याला, आणि न्यूक्लियसच्या आत न्यूक्लियस असतात, त्या न्यूक्लियसला काय म्हणलं जातं, केंद्रकी असं म्हणतात. त्याला काय म्हणायचं, केंद्रकी. त्यानंतर हे जे तुम्हाला दिसते ते रंगसूत्र आहेत, हे पोर्स आहेत, म्हणजे असे जसं सच्छिद्र म्हणजे लहान लहान अशी छिद्र आहेत की ज्या छिद्रांच्या मधनं आत आणि बाहेर पदार्थांची देवाणघेवाण होत असते, त्याला केंद्रकीय छिद्रे म्हणतात. आणि हे काय आहे, केंद्रका भोवतालचं आवरण आहे. ही एक केंद्रकाची रचना तुम्हाला प्रत्यक्ष अशी दिसते. केंद्रकाभोवती दुहेरी आवरण दिसते आणि त्यावर केंद्रकी छिद्रे दिसतात. केंद्रकाच्या आत बाहेर होणारे पदार्थांचे वहन या छिद्रातून होते. केंद्रकामध्ये एक गोलाकार केंद्रकी व रंगसूत्राचे जाळे दिसून येते. रंगसूत्रे ही पातळ दोऱ्यासारखी असतात व पेशी विभाजनाच्या वेळी त्यांचे रूपांतर गुणसूत्रांमध्ये होते. गुणसूत्रावरील कार्यात्मक घटकांना जनुके असं म्हणतात. बघा, हे सगळ्यात महत्वाचं आहे की मी जे सुरुवातीला तुम्हाला सांगितले की पेशीच्या आतल्या सगळ्यात महत्वाचा घटक केंद्र म्हणजे न्यूक्लियस. त्या न्यूक्लियसच्या आत काय, गुणसूत्रांचं जाळ आहे आणि त्या गुणसूत्राचा एक धागा किंवा त्यातला कार्यात्मक घटक जर कुठला असेल तर त्याला जनुक म्हणतात. आणि ही जनुक किंवा ही जी गुणसूत्र किंवा त्याला क्रोमोझोम्स किंवा जीन्स म्हणतात, जीन, क्रोमोझोम आणि जीन्स. तर हे आपल्या हेरिडिटरी
कॅरेक्टरिस्टिक्स. हेरिडेटरी म्हणजे अनुवंशिक गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करण्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका बजावतात. म्हणजे तुम्हाला नंतर ज्यावेळी केंद्रकाची फंक्शन्स किंवा केंद्रकाची कार्य काय आहेत हे जर विचारलं तर सगळ्यात पहिलं केंद्रकाचं कार्य काय, जसं मागाशी मी सांगितलं, पेशीच्या आत सगळ्या ज्या क्रिया घडतात त्या सगळ्या क्रियांच्यावरती नियंत्रण ठेवणं हे त्याचं पहिलं काम. दुसरं महत्वाचं काम काय, की अनुवंशिक गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करणे, हे दोन महत्वाचे त्याचे कार्य आहेत. केंद्रकात 1 किंवा 2 केंद्रकी गुणसूत्रे असतात. आता आपण केंद्रकाचे कार्य अभ्यासूया. केंद्रकाचे कार्य पुढील प्रमाणे आहे. 1. केंद्रक हे पेशीच्या सर्व चयापचय क्रिया व पेशी विभाजनांवर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे कार्य करते. बघा काय सांगितलं, सगळ्या क्रियांच्या वरती नियंत्रण, त्यात सगळ्या चयापचय क्रिया आल्या, त्या सगळ्या क्रियांच्या वरती नियंत्रण. आणि दुसरं महत्वाचं काय, की पेशी विभाजनामध्ये महत्वाची भूमिका पार पडते. कारण पेशी ही कशी तयार होते, एकाचे दोन, दोनाचे चार, त्याला काय म्हणतात, पेशी विभाजन, त्याला सेल डिव्हिजन म्हणतात. त्या सेल डिव्हिजन वरती नियंत्रण ठेवणे आणि सगळ्या ज्या आत घडणाऱ्या पेशीच्या क्रिया आहेत त्या क्रियांच्या वरती नियंत्रण ठेवण्याचं काम हे न्यूक्लियस किंवा केंद्रक करतो. आणि 2. जनुकांद्वारे आनुवंशिक गुणांचे संक्रमण हे पुढील पिढीकडे करणे. अशा या महत्वपूर्ण कार्यामुळे केंद्रकाचे कार्य खूप महत्वाचे ठरते. ठीक आहे, तुम्हाला समजलं इथपर्यंत? बघा न्यूक्लियस म्हणजे केंद्रक. इथं तुम्हाला रचना दिसते मगाशी जे दाखवली ती, म्हणजे हे केंद्रकाची स्पष्ट रचना की जी आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या अंडर बघू शकतो. त्याच्यामध्ये क्रोमॅटिन म्हणजे रंगसूत्राचं जाळं, आणि त्याच्यात न्यूक्लिओलस म्हणजे काय, केंद्रकाच्या आत परत केंद्रकी असते, केंद्रकी, त्याला काय म्हणतात, न्यूक्लिओलस म्हणतात. त्यानंतर हे जे छिद्र आहेत, केंद्रकी छिद्र म्हणजे न्यूक्लिअर पोर्स, असे लहान लहान छिद्र आहेत की ज्याच्यामध्ये विविध घटकांची देवाणघेवाण होते. आणि हे असणारा आवरण आहे. सुरुवातीला सांगितलं होतं की जसं पेशीला आवरण आहे तसं पेशीच्या आतल्या सगळ्या ऑर्गनलीला सुद्धा आवरण आहे, हे तसं न्यूक्लिअर आवरण आहे, त्याचं न्यूक्लिअर मेम्ब्रेन. मराठीमध्ये परत एकदा बघा, रंगसूत्र, केंद्रकी छिद्रे, केंद्रकाभोवतालचे आवरण. ठीक आहे, आता पुढं केंद्रक बघा, न्यूक्लियस इज कवर्ड बाय डबल लेयर्ड मेम्ब्रेन विथ स्मॉल पोअर्स. न्यूक्लियस भोवती आवरण आहे की जे आवरण कसं आहे, त्याच्यावरती लहान लहान छिद्र आहेत विथ स्मॉल पोअर्स म्हणजे काय, छिद्र. These pores allow the passage of material in and out of the nucleus. त्या छिद्रांमधून काय होतं नेमकं, की पेशीच्या आत आणि बाहेर जी काही वेगवेगळ्या घटकांची देवाणघेवाण होते त्या घटकांची देवाणघेवाण करण्याचं काम, म्हणजे आतले घटक बाहेर, बाहेरचे घटक आत, ते सगळं त्या छिद्रांमधनं होतं. न्यूक्लियस हॅज वन राऊंड न्यूक्लिओलस. बघा, न्यूक्लियसच्या आत परत न्यूक्लिओलस आहे, त्याला केंद्रकी म्हणलं जातं. अँड अ नेटवर्क ऑफ क्रोमॅटिन फायबर्स म्हणजे रंगसूत्रांचं जाळं. त्यानंतर क्रोमॅटिन फायबर्स आर थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स, धाग्यासारखी तिची रचना आहे. विच कंडेन्स टू फॉर्म अ शॉर्ट थिक क्रोमोझोम्स म्हणजे ज्याला आपण गुणसूत्र म्हणतो. ते गुणसूत्र कशामुळे तयार होतात, ह्या क्रोमॅटिन म्हणजे रंगसूत्रांच्या जाळ्यामुळे गुणसूत्र तयार होतात. ऍट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन म्हणजे पेशी विभाजनाच्या क्रियेच्या वेळी. आणि त्याचा जो काय कार्यात्मक घटक असतो त्याला काय म्हणलं जातं, जीन्स. फंक्शनल सेगमेंट ऑन क्रोमोझोम्स आर कॉल्ड एज जीन्स. बघा मराठी तुम्हाला व्यवस्थित समजेल. केंद्रकाभोवती दुहेरी आवरण व त्यावर केंद्रकी छिद्रे दिसतात. आकृतीवरून लक्षात आले तुम्हाला. केंद्रकाच्या आत बाहेर होणारे पदार्थांची वहन या छिद्रामधून होते. नंतर केंद्रकामध्ये एक गोलाकार केंद्रकी ज्याला न्यूक्लिओलस असतं व रंगसूत्राचे जाळे असतात. आणि ह्या रंगसूत्राच्या पातळ दोऱ्यासारखी असून पेशी विभाजनाच्या वेळी त्याचं रूपांतर गुणसूत्रामध्ये होतं. आणि गुणसूत्राचा कार्यात्मक घटक म्हणजे काय, जनुक. म्हणजे तुम्ही कसं लक्षात ठेवणार, पहिल्यांदा सेलच्या आत महत्वाचा न्यूक्लियसच्या आत परत काय असतो, न्यूक्लिओलस. त्या न्यूक्लिओलसच्या मध्ये काय असतं, क्रोमॅटिन फायबर्स म्हणजे रंगसूत्रांचं जाळं. त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, गुणसूत्रांमध्ये. आणि गुणसूत्राचा रचनात्मक घटक किंवा कार्यात्मक घटक जर कुठला असेल तर तो काय आहे, जनुक. आणि हे सगळे जनुक, गुणसूत्र हे कशामध्ये उपयोगी पडतात, अनुवंशिक गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करण्यासाठी. ठीक आहे, आता कार्य बघा तुम्ही. फंक्शन्स ऑफ न्यूक्लियस. आता फंक्शन्स ऑफ न्यूक्लियस मध्ये पहिलं जसं मी सांगितलं सगळ्यात महत्वाचं फंक्शन, इट कंट्रोल्स ऑल दी मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज ऑफ द सेल अँड ऑल्सो द सेल डिव्हिजन. म्हणजे पेशीच्या आत घडणाऱ्या सगळ्या चयापचय क्रिया आणि पेशी विभाजनावरती नियंत्रण ठेवण्याचं काम करतो. इट इज इन्व्हॉल्व्ड इन द ट्रान्समिशन ऑफ हेरिडिटरी कॅरेक्टर्स. हेरिडिटरी कॅरेक्टर्स म्हणजे अनुवंशिक गुणधर्म. जसं मी बघा सांगितलं की आजी आजोबांच्याकडनं आई वडिलांच्याकडनं परत मुलांच्याकडं, असं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जी अनुवंशिक लक्षणं असतात, काही आजार असले तर आजार येतात, काही आपल्या शरीराच्या रचनेबद्दलची लक्षणं असतात तर ती संक्रमित होतात. आणि हे सगळं कशामुळे होतं,
तर पेशीतल्या केंद्रकामुळे म्हणजेच केंद्रकातल्या गुणसूत्रांमुळे. तर हे दोन महत्वाचे फंक्शन्स आहेत त्याचे. बघा मराठीत, पेशीच्या सर्व चयापचय क्रिया व पेशी विभाजन यावर नियंत्रण ठेवणे, जनुकाद्वारे अनुवंशिक गुणांचं संक्रमण पुढील पिढीकडे करणे, हे दोन महत्वाचे त्याची फंक्शन्स आपण बघितले.